तो मॅच सुरू होते. गावदेवी एसबी ग्रुप विपक्ष अद्वैत रॉकर्स. टॉस जिंकला गावदेवी एसबी ग्रुप संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामीची जोडी पराग आणि ओमकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार चव्हाण आहेत. स्ट्रायकिंग एंडवर पराग. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ज्या स्पर्धा झाल्यात वॉर्ड क्रमांकाच्या विभागामध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश करण्याचा विक्रम इथे मात्र कायम ठेवला. पहिल्या चेंडूवरती सिंगल गावदेवी एसबी ग्रुप संघाने. आता मात्र फाईट करतो अद्वैत रॉकर्स संघासमोर. पहिल्या चेंडूवरती सिंगल. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती. वेग हे या गोलंदाजी ओळख आहे. पहिला चेंडू वेगाने फेकला. तितक्याच चांगल्या पद्धतीने परागने इथे मात्र घेऊन काढला. आकाश होते फ्लाइंग स्लिप मध्ये. उचलून फेकी करतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 षटकांची मॅच. स्ट्रायकिंग एंडवर ओमकार. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर ओमकार चव्हाण. आणि इथं मात्र चांगला प्रयत्न दुसऱ्या धावेचा कॉल. आणि इथं मात्र डायरेक्ट हिट देखील केलं जातं. आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात कोणी खेळाडूने जाऊ नका. जिथे आमची टेक्निकल टीम आहे तिथे फक्त पंच जातील आणि आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स. कोणताही खेळाडू तिथे जाणार नाहीये. कोणतीही कॉन्ट्रोवर्सी रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस. बिग विकेट डाऊन. ओमकार चव्हाण. पंच हे टोटल किती धावात? 2 धावा. इथं मात्र धावसंख्या धावफलकावरती 3 धावसंख्या. मोठा धक्का लागला. टीम फलंदाजी करत असताना ओमकार चव्हाण सारखा फलंदाज इथे मात्र लवकर बाद झाला. राऊंड द विकेटने ओमकार. स्ट्रायकिंग एंडवर पराग. इथे मात्र चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आता मात्र पॉझिटिव्ह एनर्जी चार्जअप झाला गावदेवी एसबी ग्रुप संघ. 3 चेंडू झाले. धावा झाल्या धावफलकावरती 4. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ओमकार कडून. खूप चांगलं षटक हाताळतो. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. इथे मात्र हलक्या हाताने घेऊन काढतोय. 1 धाव कंप्लीट. एका धावेवर इथे मात्र समाधान. चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती 5. चेंडू झाले 4. धावा 5. 1 गडी बाद. टीम बॅटिंग करत असताना अद्वैत रॉकर्स संघाचा
धावसंख्या धावफलकावरती 5. चेंडू झाले 4. आत्मविश्वास आता मात्र उंचावला. इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. वाईट +1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 7. धावसंख्या धावफलकावरती 7. 4 चेंडू झाले. धावा झाल्या धावफलकावरती 7. राऊंड द विकेटने ओमकार. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड होते. चेंडू जातो सीमा पार. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11. चेंडू झालेत 5 चेंडू. धावा धावफलकावरती 11. टॉपेज होती. झेलची संधी स्वीकारता आली नाही आणि चेंडू देखील जातो सीमा पार. चौकार. सुरुवात आता मात्र झाली अद्वैत रॉकर्स संघाची. धावसंख्या धावफलकावरती 11. 5 चेंडूच्या समाप्ती आता धावसंख्या धावफलकावरती 11. राऊंड द विकेटने गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांनी नो घोषित केला. आता मात्र दबाव आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजावरती. धावसंख्या धावफलकावरती 12. 5 चेंडू झाले. धावा झाले धावफलकावरती 12. आणि अजून एक चौकार. संधी होती कीपरकडे आणि इथे मात्र चेंडू जातो सीमा पार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मंजूर. पहिल्या षटकात धावांचा झालाय पाऊस. 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आले सूरजच्या बॅटमधून. दोन्ही चौकारांवरती झेल होतं पण चौकार इथे मात्र मिळालेत. फलंदाजी करत असताना इथे मात्र पहिला चेंडू पाहावा लागेल. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. ती म्हणजेच 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर पराग. गोलंदाज मंजूर. इथे मात्र चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17. राऊंड द विकेटने मंजूर. स्ट्रायकिंग एंडवर पराग. इथे मात्र हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक आहे आकाश. चांगला प्रयत्न. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. ती म्हणजेच 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती 18. धावसंख्या धावफलकावरती 18. स्ट्रायकिंग एंडवर सूरज येतो. सूरजच्या बॅटमधून 2 चौकार देखील आलेत. दोन्ही चेंडूंवरती जीवनदान मिळालं. नशीब बलवंत आहे सूरजचं. इथं मात्र टॅपच्या माध्यमातून चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22. धावफलक वेगाने पुढे सरकतंय. धावसंख्या धावफलकावरती 22 ही आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड. अजून एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 26. चेंडू झाले 4. धावा झाल्या धावफलकावरती 26. नशीब कुठेतरी साथ देत आहे अद्वैत रॉकर्स संघाचं. संघाच्या बाजूने
अजून एक स्ट्रोक, अजून एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती 30. चेंडू झालेत 5, धावा 30. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॅटिंग करणारा संघ अद्वैत रॉकर्स. इथे मात्र फलंदाज होतो बाद. बिग विकेट डाऊन. जो खेळाडू चौकारांची आतिषबाजी करत होता तो देखील आता मात्र बाद होतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना सूरज बाद झाल्यानंतर केतन येतो. धावसंख्या धावफलकावरती 30. धावसंख्या धावफलकावरती 30. धावसंख्या धावफलकावरती 30. मिसफिल्डच्या बऱ्याचशा धावा खर्च झालात. 2 झेल ड्रॉप, 1 चौकार. इथे मात्र चेंडू हवेमध्ये होता आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. आकाशला असं वाटत होतं चेंडू सीमा रेषा क्रॉस करतोय की का, पण चेंडू हवेमध्ये तिथेच फिरत होता. झेलची संधी होती पण इथे मात्र 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 31. 31 ही धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो केतन. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. धावसंख्या धावफलकावरती 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्टार्किंग एंडवर केतन. इथे मात्र दिशेपासून बरकडतो. धावसंख्या धावफलकावरती 32. धावसंख्या धावफलकावरती 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली अंशांची अंपायरिंग. चांगला चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 32. इथे मात्र चांगली गोलंदाजी. इथे मात्र रनआउटची संधी आणि रनआउट. कोणता फलंदाज होईल तर पराग भोईर. या मॅचची महत्वाची विकेट. रनआउटच्या दिशेने स्ट्राईक मात्र हवी होती परागला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो निखिल. निखिल येतो नवीन फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 32. या षटकामध्ये कमबॅक कौतुक करावं लागेल आकाशचं. पूर्णपणे खेळपट्टीला रीड करून गोलंदाजी करतो. मॅजिकल बॉल हातात असताना 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. धावा झाल्या धावफलकावरती 32. आकाशने वैयक्तिक या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2. मात्र चांगला चेंडू. रनआउटची संधी. ते मात्र रनआउट होणं गरजेचं होतं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेग बाय शेख धाव. धावसंख्या धावफलकावरती 33. जतीन आम्हाला माहिती देत असताना ही 74वी लेग बाईज आहे या स्पर्धेमधली. धावसंख्या धावफलकावरती 33. स्टार्किंग एंडवर निखिल. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट, सर्वात महागातली विकेट इथे मात्र कॅरी केली आहे गोलंदाज आकाश. अफलातून मॅजिकल बॉल फेकत असताना अभिषेक येतो नवीन फलंदाज. अभिषेक. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 33. 5 चेंडू 33 ही धावसंख्या. धावफलक कुठेतरी आता मात्र स्थिरावलंय. 2 षटकांखेरीज असं वाटत होतं धावांचा पाऊस उभा केला की काय अद्वैत रॉकर संघाने, पण तिसऱ्या षटकामध्ये मॅजिकल षटक हातात असताना आकाश देवेकर.
इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल. स्ट्रायकर एंडला फेकी आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. षटक झाले समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 35-36 आहे टार्गेट. 18 चेंडू 36 समीकरण. मिसफिल्डच्या धावा जर रोखल्या असत्या, पहिल्या चेंडूवरतीच सूरज एरुमकर बाद झाला असता. संधी मिळाली होती पण झेल झाला ड्रॉप. त्यामुळे त्याने त्याच्या इनिंग मध्ये 5 चौकार ठोकले. अजून 4 चौकात नशिबाच्या स्वरूपात. वैयक्तिक 21 धावा बनवल्या. एक या धावसंख्येवरती झेल उडाला होता. झेल झाला होता ड्रॉप, तेव्हा मिळाला चौकार. आणि आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35-36 धावा करायच्यात. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं आकाश देवेकर. मॅजिकल षटक. स्लॉगरच्या षटकामध्ये आपली मॅजिक दाखवत असताना 36चं टार्गेट आहे. 35 धावा एकवटल्यात. टार्गेट आहे 36चं. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज संतोष पेडणेकर. टार्गेट आहे 36चं. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज संतोष. स्ट्रायकिंग एंडवर मंजूर. 18 चेंडू 36चं समीकरण. प्रत्येकी चेंडूवरती 2 धाव. दुहेरी धाव घेणं कंपल्सरी. धावसंख्या धावफलकावरती 36 बनवायच्यात. पहिलं षटक मार्गस्थ संतोष. पहिला चेंडूवरती पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय. मंजूर शिकेचा अंत. महत्वाची विकेट. या मॅच मध्ये मंजूरला मैदानावरती राहणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होतोय. आता मात्र मैदानावर जात असताना ओमकार मोरे येतो. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. विकेटने आपलं अकाउंट ओपन केलं. अद्वैत रॉकर्स विपक्ष गावदेवी एसबी ग्रुप. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला चेंडू. भरपूर वेग होता या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू फेकलेत आतापर्यंत. दोन चेंडू झाले. धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही अकाउंट ओपन करायचं. इथे मात्र चांगला चेंडू. फॉलो करत असताना फलंदाजाला लेगबायच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 चांगली गोलंदाजी संतोषची पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू झाले. धावा झाले धावफलकावरती 1. इथे मात्र क्लीन बोल्ट. अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतो. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1. धावसंख्या धावफलकावरती 1 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झाले त्या षटकामध्ये. ओम देखील बाद झाला. मंजूर देखील बाद झाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये गौरव येत असताना धावसंख्या धावफलकावरती 1.
इथे मात्र वाईट चेंडू, दिशेपासून भरकटलेला गोलंदाज, चांगले यष्टीरक्षण. धावसंख्या धावफलकावरती 2. इथे मात्र चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला एफर्ट आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट बहाल करतोय गौरव. धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 3, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग एंडवर ओमकार, चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 3. आता मात्र समीकरण झालंय 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 समीकरण. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 3. केतन बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो अक्षय. स्ट्रायकिंग एंडवर 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. केतन बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, पंच दोन्ही हात समांतर करतात. वाईट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने केतन. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, पण फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एकही चेंडू झाला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 5. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता मात्र जातोय अक्षय. अक्षय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अक्षय येतो. धावसंख्या धावफलकावरती 5. इथे मात्र चांगला स्ट्रोक. आता मात्र स्टंप लाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. इथे मात्र चांगला स्ट्रोक, पुढे सरसावत असताना गॅप पाठवून दिलाय चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा ओमकार शांत राहिला होता. आता मात्र पहिल्या षटकातील चित्र विसरून चेंडू जातो सीमापार. इथे मात्र वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 11. 2 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 11. या मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल का? ओमकारने आशा तर पल्लवित केला. अजून एक दर्जेदार स्ट्रोक, अजून एक चौकार. फ्लायचे डिलिव्हरी पिक केला, चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सरळ पाठवून दिला अलॉंग दी कार्पेट. चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 15. मॅच मध्ये अजूनही जीव बाकी आहे, कारण की मैदानामध्ये ओमकार अजूनही खेळतो. धावसंख्या धावफलकावरती 15. चेंडू झालेत 3. 3 चेंडू झालेत, धावा झाल्यात धावफलकावरती 15. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 15. केतन या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी सुरुवात झाली आहे. संघर्षाला ओमकार आता मात्र बरसतोय. इथे मात्र स्विच हिट करतोय क्षेत्ररक्षक आहेत सतीश. दर्जेदार एफर्ट फर्स्ट डे मध्ये उचलतोय. एकाच ऍक्शन मध्ये फेकी देखील. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 16. या षटकात 2 चौकार जरूर आले. 4 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 16. पुढे सरसावत असताना विषेप मध्ये एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. उचलून फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच धावसंख्या होते धावफलकावर 17. 5 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 17.
धावसंख्या धावफलकावरती 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऊर्ध्व विकेटने केतन. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 18. जिंकण्यासाठी अजून 18 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 18. षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र पुढे सरसावत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19. जिंकण्यासाठी अजूनही या षटकात तब्बल धावा आल्या त्या म्हणजे 16. पहिल्या षटकात 3 होत्या, या षटकात 16. मार्च मध्ये अजूनही रंगत आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती 19. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. आणि गोलंदाज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनुभव आहे नजीम या नावाने सुप्रसिद्ध सतीश शिरवले. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्राईक एंडवर ओमकार. पहिला चेंडू वाईट. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 20. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथे मात्र व्हाईट बॉल. अजून एक अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 21. 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 14 धाव ती देखील केली तरी चालेल, कारण की प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी गडी गमावले ते म्हणजे 4 आणि आतापर्यंत गावदेवी एसबी ग्रुप संघाने गडी गमावले ते म्हणजे 2. 3 गडी गमावले. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 25. समीकरण बदलतंय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 10 धाव देखील चालेल, कारण की 3 गडी गमावलेत. आणि टॉस देखील गावदेवी एसबी ग्रुप संघाने विजय केला. 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. सतीश बॉलिंग ट्रॅकवरती दडपण असेल. ओमकार चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करतो. माफ करा. इथे मात्र चांगला चेंडू होता. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे आणि उचलण्यासाठी केला उशीर. लगेचच 2 धाव. ह्या मॅचचं दडपण पहा किती. ओमकार सारख्या खेळाडू करून देखील झाली आहे चूक. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे सरकते ते म्हणजे 27. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 8 धाव ही देखील चालेल. 4 चेंडू 9 धावांची गरज. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 16. कमबॅक गावदेवी एसबी ग्रुप संघाचा. इथे मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. वाईट बॉल, दबाव, दडपण, प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्हाला विजयश्री हवी आहे तर तुम्हाला प्रेशर हँडल करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला विजयश्री मिळेल. विजयश्रीसाठी स्वतःवरती आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. इथे मात्र गॅप मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत का?
चर्चा करतात. दोन धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावरती 2 29 ही धावसंख्या. जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. चेंडू शिल्लक आहेत 3. 5 धाव जरी केली तरी मॅच जिंकू शकतो. 3 चेंडू 6 धावेंची गरज. 5 धाव जरी केली तरी ते मात्र मॅच जिंकू शकतो. प्रथम फलंदाजी करत असताना त्यांचे गडी गमावले ते म्हणजे 4 आणि गावदेवी एसबी ग्रुप संघाचे गेले ते म्हणजे 3. मंजूर, ओम आणि अक्षय. टॉस देखील गावदेवी एसबी ग्रुप संघाच्या बाजूने आहे. त्यामुळे 3 चेंडू 6 धावेंची गरज. 5 धाव ही देखील चालेल. मॅचला कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. सतीश बॉलिंग ट्रॅक वरती. ओमकार दबाव. इथे मात्र 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 31. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 4 धावा ही देखील चालतील. कुठेतरी मिसफिल्डच्या धावा दोन्ही संघांना महागात ठरल्यात. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 4 धावा देखील चालतील. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. मॅच कुठे होती कुठे नेऊन ठेवली आहे. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या म्हणजे 3 बोल बाला राहिला अद्वैत रॉकर्सचा. दुसऱ्या षटकात वादळ आलं ओमकार नावाचं, सामावून घेतलं संपूर्ण अद्वैत रॉकर्सला. तिसऱ्या षटकामध्ये दबाव, सामना बॅलन्स. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 4 धावा देखील चालतील. दबाव दोन्ही संघांवरती दोन्ही खेळाडूंवरती पाहायला मिळतोय. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. एका अटेम्प्ट मध्ये उचलतात. धावसंख्या धावफलकावरती 32. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज आणि 3 धावा देखील इथे मात्र केल्या तरी मॅच विजयी होऊ शकतो गावदेवी एसबी ग्रुप संघ. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. 3 धाव देखील इथे मात्र चालतील. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. 3 धावा देखील इथून मात्र चालतील. या मॅचचं भवितव्य काय घडेल, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा सामना. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. 3 धावा देखील चालतील. दोन्ही संघ इथे मात्र एकमेकांना पराभूत करण्यासाठी फाईट करतील. 100% द्यावं लागेल. सलामीला येत असताना ओमकार खूप चांगली फलंदाजी करतो. संघाला आतापर्यंत विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आशा तर पल्लवित केली आहे, पण आता मात्र 1 चेंडू 4 धाव ही करावी लागेल. 3 धाव जरी केली तरी मॅच जिंकू शकतो. 1 चेंडू 4 धावेंची गरज. गोलंदाज सतीश. इथे मात्र मॅच फिनिश. मॅच इथे मात्र जिंकली अद्वैत रॉकर्स.
शेवटच्या मुमेंटला ओमकार मात्र बाद होतोय, पण हरकत नाही ओमकार. अफलातून खेळी का महाराष्ट्र